झालं गंगा मावशी? तू रडतीयस का? लई दुष्ट आहेत मोठ्या मालकीनबाई. स्वतः असं वागतात ते वागतात आणि मला हे पाप करायला लावले. मला लई वाईट वाटतंय हो. माझी मलाच लाज वाटते. पण काय झालंय काय? हे असलं शिळं पक्का अन्न दिलंय तुम्हासनी. नवरात्रीच्या दिवसात एका सवाष्णीला हे असं जेवण द्यायला लावलंय मला. घरच्या सुनेला असं वागून बाहेर देवीची पूजा करतायत. अहो किती तो ढोंगीपणा. या खरं सांगते धाकल्या मालकीनबाई, या कामाला लात मारून कवाच निघून गेले असते, पण फक्त तुमची भेट होणार नाही. आणि फाटका तुटका का होईना, पण तुमच्यावर मायेचा पदर पांघरता यावा म्हणून धसम करते. नसू देत गंगा मावशी, तू नको मनाला लावून घेऊस. अगं सासूबाई मला आईच्या ठिकाणी आहेत आणि आई आपल्या लेकराच्या भल्यासाठीच ओरडते की नाही. मी सासूबाईंच्या बोलण्याचा राग नाही मानत. खरंच तुमच्या इठुरायाचा हात आहे तुमच्या डोईवर. राहू द्या, असंच राहू द्या. तुझ्या या लेकराला जगातलं समद सुख मिळू दे. घ्या हे ताट घ्या. देताना माझ्या पोटात लई तुटतंय आणि मी तरी काय करू. अगं गंगा मावशी, अन्न हे पूर्ण ब्रह्म असतं ना, मग देवीचा प्रसाद म्हणून तो खायचा असतो. गंगी, इतका वेळ काय करतेस ग इथे? आता काय भरवणार आहेस हिला? चल, आत कामं पडली आहेत. तुझ्यासाठी तुझ्या आवडीचा खाऊ आणलास, तेवढा तरी खाऊन घे ना. हो मी नको, पूजन झाल्याशिवाय मी काही खाऊ शकत नाही का. उमाई, उमाई. वरून ताकभात कळत नाही का तुम्हाला? काय एवढं घाईच्या वेळी? आज अष्टमी आहे, घरात खूप कामं असतात मुनीमजी. राहू दे मग. नवरात्र म्हणजे देवीची पूजा, म्हणजे लक्ष्मीची पूजा असा विचार केला तिथे चुकला दामू शेठ. जाऊ दे, वसुलीचा नंतर बोलता येईल. बरं बरं ठीक आहे, दाखवा बघू दे. चटकन दाखवतो बघा. हे बघा, ते तुकारामनी बघा व्याज दिलं आणि मुद्दल आहे ना ती मोरेने दिले बघा इथे. आणि खाली खाली जाताना सखारामचं नाव का वगळलं? डोळे तीक्ष्ण आहेत माझे, काही लपू नका.
नाही 3 महिन्याचं व्याज बाकी होतं ना सखारामचं? का बाकी आहे? नाही म्हणजे ते हे आपलं असंच ते असंच काहीतरी म्हणजे नक्कीच काहीतरी आहे. बोला, काही दडू नका. अय्यो म्हणजे ते धाकट्या मालकांनी मुदत वाढवून दिली बघा. मुदत वाढवून दिली? मला न सांगता? ते रडला ना हो तो. आणि आपले धाकले मालक फारच दयाळू हो. अश्रू बघवले नाही हो त्यांना. गहीवरून आलं हो. आणि तो सखाराम आहे ना, त्याच्या मुलीचा हा पहिलाच सण आहे बघा, दसरा. त्याला सोन्याचे दागिने करायचे आहेत हो. मग तो रडला, पाया पडला हो. आणि त्याची ती छोटी मुलगी तिकडेच उभी होती बघा, मान खाली घालून. आणि ते आपल्या छोट्या मालकीनबाई आहेत ना, तेवढीच होती बघा त्या सखारामची मुलगी. म्हणजे ते मालकांच्या डोळ्यासमोर छोट्या मालकीनबाईच आल्या असतील हो. म्हणून दिली असेल मुदत वाढवून. ते काय दिगो! पाहुणा हक्का मारली. काय झालं रमाई? हे काय आहे सगळं? त्यांना काय विचारतोस? मी सांगते ना, मी आहे ना इथे. तू घोळ घालून मला कळणार नाही असं वाटतंय का तुला? सखारामचं व्याज का बाकी आहे? 3 महिने झाले, मुद्दल बाजूलाच, तो व्याज सुद्धा देत नाहीये. वर तू त्याला मुदत देऊन आलास, तेही परस्पर, मला न विचारता. कशी अशी करतात का सावकारी? नाही 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 अगं रमाई, ते काय झालं, सखाराम काकांची मुलगी आली आहे ना सणाला, दसऱ्याला. तिचा पहिलाच सण, बिचाऱ्याला दागिना करायचा होता तिच्यासाठी, म्हणून मी थोड्या दिवसांची. तिचा दसरा करायचा म्हणून तू आपलं दिवाळं काढणार? आपलं घर जाळून दुसऱ्याला प्रकाश द्यायचा मूर्खपणा कुणी शिकवला रे तुला? ती सखारामची मुलगी आहे ना, ती ह्या सखू एवढीच आहे. म्हणजे दिगूच्या नंतर तिचं लग्न झालं. बरोबर आहे भाऊजी. तो सखाराम हुशार निघाला. त्यानं त्याची मुलगी या आपल्या भोळ्या शंभू महादेवासमोर उभी केली आणि हे लगेच विरघळले. हो ना दिगू? किती दयाळू आहेत आहो. दुसऱ्यांच्या अडचण समजून घेतात. सासूबाईंना त्यांचं कौतुक करायला पाहिजे खरं तर. अय्यो नाही म्हणजे विरघळणारच ना हो. म्हणजे आपले मालक इतके भावुक झाले की चुकून त्या सखारामला आप्पा बोलले हो. पाहुणा माझी आणि आप्पांची आठवण आली म्हणजे त्यांना आमचं दुःख कळतंय. अरे असं का वागतोस तू दिगू? तुझ्या त्या दळिद्री सासऱ्यात आणि त्या सखारामात फार फरक नाहीये रे. तुझ्या सासऱ्याला मुदत दिली म्हणून सखारामला पण देशील? अशी दयामाया दाखवत बसलास ना तर उद्या आपल्याला रस्त्यावर यावं लागेल. आपला व्यवहार व्याजावर चालतो ना. बघ, त्या सखारामने त्याच्या मुलीसाठी दागिना करो या ना करो, आपला काय संबंध? त्याचा तो बघेल. पण नाही, या सखूने तुझा मेंदू पार पोखरून टाकलाय. जळी स्थळी पाषाणी तुला फक्त हीच दिसते ना. 100 वेळा तुला समजावलं पण तुझ्यावर काही परिणामच होत नाही. मग ठीक आहे, तुला हिच्याच कलाने वागायचंय ना, मनमानी करायची ना. ठीक आहे, म्हणून जे घ्या, तुला हवं ते कर. चल आज चल. गप्पा बस. तुझ्यामुळेच हा असा भरकटलाय. चल.
तुला हवं ते कर. ये आत चल. रमाई ये आत ये. रमाई अगं ये तू. अय्यो, खेळात चांगलाच रंग भरला हो म्हणतो मी. सकूच्या बरोबर दिगूला पण झोडपणार ही ठमकाई. दिगू फुटला की तिजोरी फोडायला किती वेळ लागणार दामूशेठ? बाप. वच्छे, मला वाटतं त्या बाबाजीनी ना वहिनीवर चेटूक केलेलं दिसतंय. बघ कशी बेभान झाली ती. कच्चा कच्चा भांडते नुसती. ऐकू येतंय मला. ऐक ना मग, तुला कोण घाबरतंय? जास्त बोलू नकोस. तुला सुद्धा जाऊबाई सासूरवाडीला पाठवून देतील तुझ्या. तुला ते बोलतात ना ते सुद्धा आम्हाला ऐकू येतं. हो, तुम्ही जे काय बोलताय ना हे मला मुळीच म्हणजे मुळीच आवडत नाहीये. मला सुद्धा आता सासूबाई आऊंना ओरडत असतील का? विठुऱ्या, मला आऊंची खूप काळजी वाटते. आऊंचं रक्षण कर. ये इथे उभा राहा. उभा राहा तू इथे. ये रमाई घे दागिने. रमाई अगं घे ना घे. शी, भरपूर काय ना तुला तुझ्या बायकोचा, तुझ्या सासऱ्याचा. तो सखाराम तुला त्यांच्यासारखाच वाटतो ना, म्हणून दया आली ना तुला. मग घे घे हे दागिने. नेऊन दे तुझ्या त्या भिकारड्या सासऱ्याला. म्हणावा हेच दागिने सकूच्या अंगावर घालून पाठवा तिला. जा निघ. माई अगं काय बोलतेस तू? हे मी असं करीन का? हे बघ तू 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 शांत हो बरं आधी. शांत हो. होते ना, आता शांत कायमचीच होते. तुझ्या अशा वागण्यामुळे ती वेळ लवकरच येणार आहे माझ्यावर. अरे का बघत का बसलास? घे ना ते दागिने आणि म्हणाव तुझ्या सखूला. रमाई अगं मी असं करीन का? कर, असंच कर. पंचारती ओवाळून मी तुझ्या सखूला घरात घेईन. मग तू तुझ्या बायकोला खांद्यावर घेऊन नाच. आणि मी माझं काय? माझ्या आयुष्याची कर्तव्यता संपली. मी विहिरीत जाऊन उडी मारते आणि जीव देते. सगळा खेळच संपला. तू सुखी आणि वर मी आभाळात सुखी. रमाई नको ना अगं. का असं अशुभ बोलतेस? का बोलू नको? का बोलू नको? ठीक आहे, ठीक आहे. आता शुभ बोलते. ऐक, सावकारी करायची ना तुझी कुवतच नाही, लायकी पण नाहीये. तर तू तुझी अक्कल त्या सखूजवळ गहाण ठेवलीस. बस बस, सखूच्या भोवती गोंड्या घोळत बस. यापुढे सावकारी मी करेन, वसुली करायला मी जाईन. तुझ्यात ना ती धमकच नाहीये. माझ्या तोंडासमोर असा उभा राहू नको. जा, चालता हो. माझं मी बघेन काय करायचं ते. निघ. रमाई चुकलो मी, मला क्षमा कर. तू निघ म्हटलं ना तुला. रमाई हात जोडतो, हवं तर पाया पडतो मी. काय कायचं नाहीये. नाही होणार रमाई पुन्हा असं. दागिने घे आणि निघ. हे बघ मी व्यवहाराचं भान ठेवून वागेल. रमाई ऐक माझं, मी हात जोडतो तुझे. निघ. रमाई ऐक रमाई, नाही होणार पुन्हा असं. हे बघ मी हवं तर वचन देतो मी. मी वचन देतो तुला. वचन देतोस? वचन या शब्दाचा अर्थ तरी कळतो का? हो रमाई. ठीक आहे, मग दे वचन. माझ्या मागे बोल. यापुढे मला विचारल्याशिवाय कुणालाही व्यवहारात सवलत देणार नाही. बोल. रमाई, यापुढे तुला विचारल्याशिवाय कुणालाही मी सवलत देणार नाही. व्यवहारात हा शब्द महत्वाचा आहे. त्याच्यासह पुन्हा बोल. रमाई, मी तुला वचन देतो, यापुढे तुला विचारल्याशिवाय मी कोणालाही
व्यवहारात सवलत देणार नाही. सखूच्या माहेरच्याने आपल्याला दागिने देणं हा व्यवहारच आहे. त्यामुळे त्याच्यातही कुठलीही सवलत द्यायची नाही, असं मनात सुद्धा आणायचं नाही. हे काय वधवून घेतलंस रमाई माझ्याकडून तू? मी काय वचन देऊन बसलोय? बरोबर बोलण्यात अडकवून वचन घेतलंय दिगूकडून. मला दिलेलं वचन मोडण्याची हिंमत दिगू जवळ नाही. आता दिगू काहीही करू शकणार नाही. अहो रमाईनी वचनात अडकवलंय, तेच अजून पचनी पडलं नाहीये. हिच्याशी काय बोलणार? हसून वेळ मारून न्यावी म्हणजे माझ्या जीवाला घोर लागलाय हे हिला कळणार नाही. अहो हसले म्हणजे सासूबाईंनी अहोंना फार बोल लावलेले नाहीयेत. देवी आई तुझीच कृपा. आई अंबे, तुझी पूजा करताना खरं तर मन प्रसन्न, आनंदी आणि उत्साहानं भरलेलं असायला हवं. पण पाहतेस ना, घोर संकट ओढवलंय का आमच्यावर. आता सारं काही तुझ्याच हातात आहे बघ. माझ्या सखूला सुख दे. उमे, प्रत्येक घडणाऱ्या गोष्टी मागे काहीतरी योजना असते. शेवटी करता करता तो विठुराय आहे. दुःख देतो पण तोच आनंद देईल बघ. नाही, काहीच हाती लागलं नाही. 2-4 ठिकाणी बोलणी करून आलोय. घराचं रावळाचं दोन्ही बद्दल सांगून आलोय. मग नेहमीच माणूस अडचणीत असला की समोरचा आडेवेडे घेतोच. आणि आपण तर अडचणीत आहोत हे जग जाहीर आहे. किंमत कमी सांगतायत. शिवाप्पा, असा हताश होऊ नकोस. उमेला मी तेच समजावून सांगत होते. आणि जमिनीच्या व्यवहारात हा वेळ लागतोच. होत्याचं नव्हतं क्षणात होतं रे. पण नव्हत्याचं होतं करायला जन्मपणाला लावायला लागतो. सगळं विठुरायावर सोपवून दे. होईल, सगळं छान होईल. होय. वहिनी, तुम्ही वेणी करताय? सोनचाफ्याची फुलं नदीवरून येताना आणलीत ना? हो, आज अष्टमी आहे ना, म्हणून जरा छान वासाची फुलं आणलीत. ही वेणी देवीला माळणार आणि साकडं घालणार. हसावून माझ्यामुळे खूप बोलणी पडली आहेत ना, तर सगळं त्यांच्या मनासारखं होऊ देत आणि सावकारीत पण त्यांना यश मिळू देत असं सांगणार. अहो पण वहिनी, तुमच्यासाठी मागा ना. अहो दादासाठी का साकडं घालताय? अहो भाऊजी,
आहोंचं चांगलं म्हणजे सगळ्या घराचं चांगलं. आणि आज अष्टमीला जागर करून तिच्या समोर डोकं टेकवायचंय. वहिनींना जाऊ देतील असं वाटते. पण वहिनी, भाऊजी, तुम्हाला जो प्रश्न पडलाय ना तोच प्रश्न माझ्याही मनात आहे हो. आज आरतीच्या वेळी सासूबाई मला घरात घेतील का? मला खरंच मनापासून देवी आईचं दर्शन घ्यायचं. अयो विनू शेठ, ते तुमच्या मातोश्री तुम्हाला बोलवत आहे तो. जा चटकन, नाहीतर ओरडतील हो. हो का? हा. जातो जातो. काय हो, अष्टमी म्हणून देवीसाठी बनवताय काय हो वेणी म्हणतो मी? हो. ते तुम्हाला आज जायचंय ना हो? नाही हो, पण तुम्हाला जाऊ देणार नाही बघा आत म्हणतो मी. नाहीच देणार हो. पण मी काय म्हणतो, ते आत जाऊन देवीचं दर्शन घेण्यासाठी का हो तुम्ही एवढ्या कासा 20? म्हणजे अय्यो, तुम्ही मुख्याला वाचा फोडली हो. तुम्ही म्हणजे साक्षात संत शिरोमणी. तिकडे आत तुमच्या नवऱ्याला तुमच्यामुळे बोलणी खायला लागतात आणि तुम्ही इकडे वेणी बनवता. जशी काय देवी येऊन तुम्हाला इथेच दर्शन देणार. पाप नाही, बनवा बनवा, तुम्ही वेणी बनवा हो. आणि वाट बघा, देवी येईल त्याची. पाप. दुर्गे दुर्गटहारी तुझ विण संसारी